कार्यसम्राट आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यातील नान्नज येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। नान्नज आणि पंचक्रोशीतील आमदार रोहित पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या युवकांनी यास प्रचंड प्रतिसाद देत जवळपास 100 युवकांनी रक्तदान केले। रक्तदात्यांना आमदार रोहित पवार यांच्या मार्फत ट्रॅकसूटचे वाटप करण्यात आले। यावेळी नान्नज परिसरातून रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कर्जत जामखेडचे भाग्यविधाता आमदार रोहितदादा पवार, आमदार म्हणजे कर्जत जामखेडचे प्रमंडन आमदार रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण रक्तदान शिबिर नान्नज येथे घेत आहोत। तरी सर्व युवकांनी या रक्तदानास पूर्ण पाठिंबा द्यावा व जास्तीत जास्त रक्तदान घडून आणावं व आपल्याला जनतेची सेवा करावी व आपल्याला कर्जत आणि जामखेडमधून कमीत कमी 5000च्या पुढचा आपल्याला आकडा पार करायचा आहे। एवढं बोलतो, थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय। बाजारतळ येथे महाराष्ट्राचं युवा नेतृत्व भावी मुख्यमंत्री रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या रक्तदान शिबिरामध्ये नान्नज आणि नान्नज परिसरातील सर्व वाड्या वस्त्यावरील युवक वर्ग रक्तदान करण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभागी झालेला आहे आणि एक स्तुत्य असा उपक्रम रोहितदादाच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये राबवला जात आहे। गोरगरीब जनतेला कधीही काही दुःखद घटना घडली तर रक्तासाठी कुठेही वणवण फिरावं लागू नये आणि गोरगरीब एखाद्या गरजू व्यक्तीला कमी पैशामध्ये रक्त उपलब्ध व्हावं हा उद्देश ठेवून हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। या शिबिरामध्ये जास्तीत जास्त तरुणांनी सहभाग घ्यावा असं मी या ठिकाणी नम्र आवाहन करतो आणि जामखेडचे कर्तव्यदक्ष आमदार रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज नान्नज बाजारतळ या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। तरी असंख्य कार्यकर्ते, तरुण युवा वर्ग यांचा महाप्रचंड प्रतिसाद मिळाला असल्यामुळं या रक्तदान शिबिराचे आयोजन संतोष पवार पाटील आणि सर्व राष्ट्रवादी कार्यकर्ते, नान्नज समस्त कार्यकर्ते, तरुण मंडळीचे उपस्थित आहे। सर्वांनी रक्तदान करावे ही अशी नम्र विनंती आहे। आतापर्यंत किती रक्तदान केलं? आतापर्यंत कमीत कमी 40-45 रक्तदान। तुमचं उद्दिष्ट किती आहे? आमचं उद्दिष्ट 110-120 बॅगपर्यंत आहे। जे रक्तदाते आहे त्यांच्यासाठी एक ट्रॅकसूट आणि एक टी-शर्ट आणि महिलांसाठी एक आकर्षक भेटवस्तू म्हणून घरगुती कुपर अशी भेटवस्तू ठेवलेली आहे दादा। आमदार रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नान्नज येथे आम्ही भव्य रक्तदान शिबिर घेत आहोत। रक्तदान करण्याचा उद्देश एवढाच की गरजू रुग्णांना या रक्तदानाचा फायदा व्हावा आणि या माध्यमातून, रक्तदानाच्या माध्यमातून रोहितदादांना आमच्या हार्दिक शुभेच्छा। माननीय कर्तव्यदक्ष आमदार कार्यसम्राट आमदार रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्य दिव्य रक्तदान शिबिर कार्यक्रम होत आहे। या गरजू रुग्णांसाठी जो उपक्रम रोहितदादांच्या माध्यमातून होत आहे त्याला युवकांचा प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी नान्नज पंचक्रोशीतून होत आहे। त्याचबरोबर पत्रकार बांधवांचा, आपले स्टार न्यूज पत्रकार यांच्या मार्फत सर्व पंचक्रोशीतल्या लोकांसाठी प्रसार आणि प्रचाराच्या माध्यमातून स्टार न्यूजने आम्हाला भरपूर मदत केली आणि सर्व लोकांमध्ये घराघरामध्ये जाऊन स्टार न्यूजच्या माध्यमातून सर्वांना रक्तदानाची माहिती दिली आणि आमच्याकडून आमच्या सर्व रोहितदादा मित्रमंडळाकडून दादांना रक्तदानामार्फत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार माननीय रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नान्नज गावामध्ये रक्तदानाचं शिबिर आयोजन केलेलं आहे। या शिबिरासाठी युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे। आज रोहितदादा पवार आणि त्यांच्या धर्मपत्नी कुंती पवार या दोघांचाही वाढदिवस आहे। मी दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज सालाबादप्रमाणे आपण रक्तदान शिबिराचे आयोजन केलं आहे। रोहितदादा पवार यांनी
सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं आहे की वाढदिवसाच्या निमित्त कुठलाही फ्लॅक्स, कुठलाही बोर्ड, कुठलाही फालतू खर्च न करता रक्तदान करावे. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. करोनाच्या काळामध्ये रक्तदानाचं खूप महत्त्व लोकांना माहीत झालं आहे. कारण करोनामध्ये रक्ताची खूप कमतरता आपल्या महाराष्ट्रामध्ये होती आणि ती करोना काळातले रक्त कमी असल्यामुळे रक्तदान आता देणं गरजेचं आहे. कारण रक्त हे दान सर्वात श्रेष्ठ दान आहे.